बातमी बीडमध्ये आता थोड्याच वेळामध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्याला सुरुवात होते। धनंजय मुंडे मंत्री भुजबळ यांच्या भेटीसाठी गेले। बीडच्या सनराइज हॉटेलमध्ये मुंडे आणि भुजबळ यांची ही भेट होत आहे। महाएल्गार मेळाव्याच्या आधी भुजबळ मुंडे हाके यांच्यामध्ये बैठक सुरू आहे। ही बैठक झाल्यानंतर मेळाव्याला सुरुवात होणार आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून छगन भुजबळ हाके तसंच धनंजय मुंडे काय आव्हान देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडनं। पवन, आता भुजबळ मुंडे हाकेडमध्ये सध्या बैठक सुरू आहे। बैठकीनंतर मग महाएल्गार मेळाव्याला सुरुवात होणार आहे। नक्कीच खरं तर बीड येथे असलेल्या सनराइज हॉटेलमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके असतील, माजी मंत्री धनंजय मुंडे असतील, त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ असतील यांच्यामध्ये मागच्या गेल्या अर्धा तासापासून चर्चा सुरू आहे। ही 30 सनराइज हॉटेल आहे। समता परिषदेचे जे नेते आहेत सुभाष राऊत त्यांचेही हॉटेल आहे। बीड दंगलीवेळी हे हॉटेलमध्ये जाळपोळ करण्यात आली होती। आता त्याच हॉटेलमध्ये या ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे। खरं तर या बैठकीच्या माध्यमातून कुठेतरी एक ताकद जी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आणि आज जो ओबीसींचा एल्गार मेळावा होणार आहे बीडमध्ये, या मेळाव्यात जरांगेंवरती कोण बोलणार, हैदराबाद गॅजेट संदर्भात कोण बोलणार, या संदर्भात देखील रणनीती आखली जात असल्याची एक माहिती समोर आलेली आहे। मात्र या ओबीसी एल्गार मेळाव्या अगोदर बीडमध्ये असलेल्या या सनराइज हॉटेलमध्ये आपल्याला ओबीसी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या मेळाव्यामध्ये अनेक दिग्गज जे आहेत ते आज असणार आहेत आणि यामध्ये मग छगन भुजबळ असतील, त्याचबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मण हाके असतील, यांसारखे अनेक ओबीसी समाजाचे दिग्गज आहेत। पण पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। थेट आपण ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे आपण तिथे जाऊयात। आमचे प्रतिनिधी अशोक त्या ठिकाणी आहेत। अशोक, आता मेळाव्यासाठी एकूणच काय प्रतिक्रिया येत आहेत? कारण बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत, घोषणाबाजी देखील केली जाते, नेते बीडमध्ये दाखल झालेत आणि काही वेळातच आता मेळाव्याला देखील सुरुवात होणार आहे। सध्या जर आपण या संपूर्ण परिसरामध्ये पाहिलं तर मोठ्या संख्येने जे ओबीसी बांधव आहेत ते दाखल झालेले आहेत। प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या लोक दाखल होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर हे आंदोलक दाखल होत आहेत, उत्साह त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय। मात्र मंत्री छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके हे सर्वजण नेमकं काय बोलणार आणि काय मागण्या करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या माध्यमातून, आजच्या सभेच्या माध्यमातून छगन भुजबळ नेमकं कार्यकर्त्यांना, या बांधवांना काय आवाहन करतात याकडे देखील लक्ष असणार आहे। तर दुसऱ्या बाजूला सरकार दरबारी नेमके काय काय प्रश्न मांडले जातात? एकीकडे GR रद्द करण्याची मागणी आहेच आहे, मात्र दुसऱ्या बाजूला हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांनी ज्या टीका केलेल्या होत्या त्या संदर्भात देखील आजच्या या सभेतून त्यांना प्रत्युत्तर दिलं जाण्याची देखील शक्यता आहे। मात्र सध्या जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या संख्येने हे ओबीसी बांधव दाखल झालेले आहेत आणि प्रतीक्षा आहे ती मंत्री छगन भुजबळ आणि इतर नेत्यांच्या भाषणांची। निखिला, नक्कीच हे दृश्य आपण पाहतो, ही थेट ओबीसी महाएल्गार मेळाव्याची ही दृश्य आहेत। आरक्षणाला धक्का लागणार नाही त्याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत। खात्री आहे तिथे लक्षावधी लोक आज आमचे कार्यकर्ते एकवटणार आहेत। राजकीय नेत्यांवरती समाजाचा फार मोठा विश्वास असतो आणि म्हणून राजकीय नेते जे बोलतात ते अंतिम सत्य समजल्या जाते। आणि म्हणून या आजच्या सभेमध्ये म्हणा किंवा मोर्चामध्ये जे विषय चर्चेला जाणार आहे त्याच्यामुळे ओबीसी समाजाची दिशाभूल होणार नाही याचीच काळजी आयोजकांनी घ्यावी, हीच माझी इच्छा आहे। व्यासपीठावर उभा राहिल्यावर कळन, पण अजितदादाचा दिसतोय राष्ट्रवादी पुरस्कृत मेळावा। हो, तोच आहे, कारण त्यांना अजितदादाला संपवायचं असेल त्या दोघा तिघाला नसता मग अजितदादाने सांगितलं असं काढा, कारण का आपलं रोख ठोकाचं त्यांचेच लोक आहेत सगळे। आता बीड जिल्ह्यात मराठीचं मतदान नको का अजितदादाला? हा, परळीत बी नको का? निवडून आल्यावर म्हणतो होय, निवडून आल्यावर मला पाडीत म्हणले होते तर मी पडलो नाही। अच्छा, निवडून आल्यावर हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही, तो राष्ट्रवादीचा नाही, तो BJPचा नाही, तो कुठल्याही शिवसेनेचा नाही, काँग्रेसचा नाही। हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणीत ओबीसी एल्गार।
आज कळलं ना आता व्यासपीठावर कोण कोण उभा राहतात, कोणत्या पक्षाचे आहेत, कोण आहेत, का जातात, व्यासपीठावर असणारे मराठ्यांच्या विरोधात का, याचंही आज मराठा खूप चिंतन करणारे, विचार करणारे की का आपल्या आपल्या गावातून कोण कोण गेलेत याच्यावरही मराठा समाज विचार करणारे. हे मराठ्यांच्या लक्षात आज येईल की मराठ्यांनी कधीही यांना आरक्षण देऊ नये म्हणून मोर्चा आंदोलन केलेलं नाही. ओबीसी बांधव जातीपातीच्या पलीकडे जाऊन, पक्षाच्या पलीकडे जाऊन, संघटनांच्या पलीकडे जाऊन ओबीसी म्हणून एक होतोय आणि ओबीसीचं आरक्षण वाचवणं हा त्यांचा विषय आहे. आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जर ओबीसी बांधव एकत्रित येत असतील आणि जरांगे जर त्याला पक्षीय रूप देत असेल आणि मग तुम्ही आंदोलन केली ती कोणाची होती? हे खरं हा माणूस एकदम लहरी मोहम्मद आहे. सकाळी एक बोलेल, दुपारी एक बोलेल, संध्याकाळी एक बोलेल, रात्री वेगळंच बोलेल. त्यामुळं जरांगेंनी काही बोलावं, बोलत राहावं. आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचे महाएल्गार मेळावे महाराष्ट्रात होतील. कोण आहेत जरांगे? जरांगे कोण आहेत? भारताचं संविधान ज्या दिवसापासून या देशात लागू झालंय तेव्हापासून इथली व्यवस्था चॅलेंज करणारा एकही माईचा लाल अजून पैदा झालेला नाही. या भारतीय समाज व्यवस्थेमधल्या प्रत्येक माणसाला आचार, विचार, संचार, भाषण स्वातंत्र्य आहे. कोण जरांगे? कोण अडवणार आम्हाला? हे सोडून द्या म्हणावं त्यांना. सकाळी एक बोलल, दुपारी एक. लहरी मोहम्मद आमचे खमके नेते आहेत, ओबीसीच्या बाजूने ठाम भूमिका घेणारे नेते आहेत. आणि बीड म्हणजे काय तुमच्या बापाची जहागिरी आहे का? पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काळी दिवाळी आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीबद्दल दिवाळीनंतर सरकारला भेटणार असं शरद पवारांनी म्हटलं. तर मुद्दा नसल्यामुळे विरोधकांचं राजकारण सुरू असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं राज्यभरात अनेक ठिकाणी काळी दिवाळी आंदोलन केलं. शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि पवारांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. ठाण्यात काळे कपडे परिधान करत आंदोलन करण्यात आलं. महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अमरावतीत ठेचा, बेसन आणि भाकरी खाऊन काँग्रेसच्या आंदोलकांनी सरकारचा निषेध नोंदवला. या आंदोलनात काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे उपस्थित होते. सोलापुरात पवारांच्या राष्ट्रवादीनं मूक आंदोलन केलं. या आंदोलनात माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदेनी शब्द दिला होता की दिवाळी चालू व्हायच्या अगोदर त्यांची नुकसान भरपाई त्यांच्या अकाउंटला जमा होईल. असं मात्र झालेलं नाही. आजही 1 रुपयाचा चेक कुणाला मिळालेला नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची साधी दिवाळी सोडा, काळी दिवाळी या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला हा इशारा देण्याचा प्रयत्न आहे की तुम्ही ज्यांची दिवाळी काळी केलेली आहे, ज्यांची काळी दिवाळी साजरी करायची ज्यांच्यावर वेळ आली, ते तुमचं आयुष्य काळं करतील. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काळ्या दिवाळीचे फलक हाती घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. की दिवाळीचा सण आलाय, शेतकरी काळी दिवाळी साजरी करतायत. त्याच्यामुळे शासनाने डोळे उघडून लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय, त्याचबरोबर कापसाच्या बाबतीतला निर्णय, संत्रा मोसंबीच्या बाबतीतला निर्णय, आमच्या काही भागामध्ये धान होतो त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना भाव मिळत नाही. काही भागामध्ये तिकडे नाशिकच्या भागामध्ये कांदा होतो. असे अनेक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी लवकरात लवकर राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे. मुद्दा नाही, मग मुद्द्याचं म्हणजे कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं आता विरोधी पक्षाचं ते त्यांनी ठरवलेलंच आहे. त्याच्याबद्दल तातडीची मदत 10,000 रुपये खात्यावर पोचलेली आहे आणि जी मदत शक्य आहे ती सगळी मदत केलेली आहे. किंबहुना विरोधकांनी मागणी केली होती, एक विरोधक आले होते त्यांनी 10,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं पाहिजे. 31,500 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. हे जे काही पॅकेज दिलं गेलं, सरकारच्या तिजोरीतून फक्त 6,500 कोटी रुपये जात आहे. त्यापेक्षा एकही रुपया सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही. आणि दिवाळीच्या पूर्वी देऊ सांगणारे त्याच्या मदतीचा कुठेही आता मदत मिळण्याची कारवाई सुरू झालेली दिसत नाही किंवा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वळती होत असल्याचं दिसत नाही. मनसेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष टोकाला गेल्याचं चित्र आहे. कुणी येवो किंवा न येवो, ठाकरे बंधू एकत्र येणार असा थेट इशारा संजय राऊतांनी काँग्रेसला दिला. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना एकत्र येण्यापासून कोणी रोखू शकत नाही असंही राऊतांनी म्हटलं आहे.
मनसेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही. मनसेवरून हर्षवर्धन सपकाळांची तक्रार केल्यानंतर राऊतांनी काँग्रेसला थेट इशारा दिलाय. कोणी सोबत येवो किंवा नको, ठाकरे बंधू एकत्र येणार अशी टोकाची भूमिका राऊतांनी जाहीर केली. आम्ही दोघे एकत्र आलेलोच आहोत ना. उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्यापासून दुसरं कोणी रोखू शकत नाही किंवा इतरांच्या भूमिकांवर उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे ठरणार नाही. राऊतांच्या या वक्तव्याचा अर्थ काय तेही पहा. राऊतांच्या वक्तव्याचा अर्थ आहे मुंबईत ठाकरे बंधू एकत्र लढणार. काँग्रेस सोबत आली किंवा नाही तरीही ठाकरे बंधू एकत्र येणार. काँग्रेसच्या नाराजीला ठाकरे बंधू जुमानत नसल्याचं स्पष्ट. राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मनसेवरून फुटीची ठिणगी पडल्याचं बोललं जातंय. असं काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे सांगितल्याचं माझ्याकडे माहिती नाही. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात आणि देशात ज्या ज्या शक्ती आमच्या सोबत येतील, मग राज्यामध्ये महाविकास आघाडी, केंद्रामध्ये इंडिया ब्लॉक, त्या सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका ही राहुल गांधींची आहे. मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास काँग्रेसचा विरोध असल्याच्या बातम्या होत्या. विशेषतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा विरोध असल्याचं म्हटलं जात होतं. यावरून राऊतांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची बातमी होती. मात्र या सगळ्या गोष्टी सपकाळाने फेटाळल्या होत्या. इंडिया अलायन्सचे घटक कोण असतील, काय असतील, हा जो निर्णय आहे हा निर्णय राष्ट्रीय स्तरावर हा होणार आहे. जेव्हा इंडिया अलायन्सशी संबंधित कोणता पक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला मित्रपक्ष म्हणून त्या पक्षाकडे बघणं हे संयुक्तिक राहील. कालच्या पत्र प्रपंचानंतर राऊतांनी काँग्रेसला थेट इशारा दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मनसेवरून सर्व काही आलबेल नाही हे स्पष्ट होतंय. अरे घोषणा केला होतात ना तुम्ही, भाषणं केली होती ना तुम्ही. मुंबईत आवाज आमचा आहे, मुंबईकरांचे आम्हीच कैवारी आहोत. मग शिवाजी पार्क शिवतीर्थावर घोषणा केल्यानंतर ती घोषणा या राज ठाकरेंची आणि उद्धव ठाकरेंची विचारायचंय कुठे फिरली. एखादी टिळक भवन पर्यंत जाईपर्यंत तिचा रंग बदलला. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरेंमधल्या युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले. तसंच दादरमध्ये ठाकरे बंधूंचे एकत्रित फोटो असलेले आकाश कंदील सुद्धा लावण्यात आले. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरेंमधल्या युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळालंय. दादरच्या गोखले रोड परिसरात मनसैनिकांनी ठाकरे बंधूंचे एकत्रित फोटो असलेले मोठे आकाश कंदील लावत शक्ती प्रदर्शन केले. या कंदिलांवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो झळकताना दिसतात. मनसेचा दीपोत्सव हा मराठी माणसाच्या एकजुटीचा दीपोत्सव असल्याची प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. मुंबईमध्ये ठाकरेंचाच उत्सव होणार किंवा मराठी माणसाच्या एकजुटीचा दीपोत्सव आहे. महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आकर्षणाचा विषय नक्कीच आहे. फार प्रसन्न करणारा तो सगळा सोहळा आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी यांना आमंत्रण आहे आणि ते उपस्थित राहणार आहेत. मी सुद्धा संध्याकाळी जाणार आहे. दीपोत्सवात दोन्ही ठाकरे एकत्र येत असतानाच सत्ताधाऱ्यांनी मात्र जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे या ठिकाणी दीपोत्सव साजरा करणार आहे. या निमित्त दोघी भाऊ या ठिकाणी युतीची घोषणा करतील का, काय वाटतं? ठीक आहे, फक्त आगपेटी संजय राऊतच्या हातात देऊ नका. ठीक आहे, फक्त आगपेटी संजय राऊतच्या हातात देऊ नका. इज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तर भावाचीच आठवण येणार ना, अमित शहांची थोडीच आठवण येणार असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना दिलंय. जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं, हरल्यानंतर रडीचा डाव खेळता. आणि म्हणून एक म्हण आहे ती सांगतो, इज्जत गेली गावाची आणि मग आठवण आली भावाची. हे म्हण आहे ना. आता काय फायदा आहे, झालं सगळं आता. आणि म्हणून कुणाला लागू पडते ती काय मी सांगत नाही. ते असं म्हणत आहे बदनामी झाली गावाची आणि आठवण आली भावाची. मग भावाचीच आठवण येणार ना, अमित शहाची येणार का?
असं आहे की आठवण आम्हाला भावाचीच येणार. ते ठाकरे आहेत. अमित शहाची आठवण येऊन आम्ही काय दिल्लीत किंवा सुरतला धावू? त्यांना विचारा हा प्रश्न जाऊन. गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल करण्यात आलेत. क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह 25 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. रिवाबा यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपनं मोठे फेरबदल केले आहेत. હું શ્રીમતી રીવાબા રવિન્દ્રસિંહ જાડેજા या फेरबदलामध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा राज्यमंत्री झाल्या आहेत. रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मधून भाजपच्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. भूपेंद्र पटेल सरकारमधल्या 16 मंत्र्यांचे राजीनामे आधीच घेण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या फेरबदलामध्ये रिवाबा जडेजा यांना मंत्रीपद देण्यात आलंय. गांधीनगरच्या महात्मा मंदिरामध्ये झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात रवींद्र जडेजा मुलीसह हजर होता. रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांची भेट एका पार्टीमध्ये झाली होती. रिवाबा या रवींद्र जडेजा यांची बहीण नैना यांची मैत्री. या भेटीनंतर दोघांमध्ये झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झालं. रवींद्र आणि रिवाबा यांनी 2016 मध्ये लग्न केलं.